राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेबद्दल नवा हप्ता कधी येणार, सरकारची मोठी अपडेट आली समोर। शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी हप्ता वितरण आणि अनुदान विदर्भासंदर्भात अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत चला। आणि सोबतच एक विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल किंवा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या योजनेच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। ज्या पद्धतीने PM किसान योजनेचे वर्षाला 6,000 रुपये अनुदान दिले जाते, त्याचप्रमाणे आता त्याच पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये अनुदान एका वर्षात 3 हप्त्याच्या माध्यमातून वितरित केले जातात। आतापर्यंत या योजनेत म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 8 हप्ते वितरित झालेले आहे। आता ही प्रतीक्षा ती 9व्या हप्त्याची आहे। 9वा हप्ता कधी येणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिलेले आहे। पहा, या हप्त्याच्या तारखेकडे आणि वेळेकडे सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षा वाट पाहत आहेत। पण राज्य सरकारच्या माध्यमातून अद्यापपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात अधिकृत म्हणजेच की ऑफिशियल माहिती आलेली नाही। साईटवरच्या अधिकृत तारखेनुसार हे वगैरे डिक्लेअर झालेले नाही। जसं की PM किसान योजनेच्या लाभार्थीचे केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की या तारखेला तुम्हाला हप्ता वितरित केला जाणार। जसं की मागच्या 20 तारखेला PM किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाण्याची घोषणा केलेली होती आणि त्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरले आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना आता नमोचा हप्ता मिळणार आहे। कारण नमोच्या 10व्या हप्त्यासाठी सुद्धा प्रत्यक्ष पात्र ठरलेले आहेत। PM किसानचे सर्व लाभार्थी नमोसाठी आपोआप पात्र होतात। मात्र आता यामध्ये तेच लाभार्थी कायमस्वरूपी असणार आहेत। त्यांनी शासनाकडून अटी आणि शर्ती घालून केलेल्या आहे, त्या पूर्ण केलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं KYCची प्रक्रिया, त्यानंतर आधार सीडिंग आणि फार्मर ID या 3 गोष्टी तुम्ही वेळेवर पूर्ण करून घ्या, नाहीतर तुम्हाला योजनेचा हप्ता विलंबात किंवा विनाअडचण राज्य सरकारकडून वितरण सुरू झाल्यानंतर मिळणार आहे। मात्र बऱ्याच शेतकरी बांधवांचा 7वा हप्ता आला नाही, 8वा हप्ता आला नाही आणि ज्या 2 हप्ते आलेले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यानंतर 9वा हप्तासुद्धा येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण तुमच्या अधिकृत गोष्टी बाकी आहेत। या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला हप्ता वितरित केले जाणार नाही। राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता प्रलंबित आहे। आता हप्ता कधी वितरित होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे आणि तारीख होण्याअगोदर शासन निर्णय म्हणजेच की GR यापेक्षा अनपेक्षित आहे आणि GRमध्ये निधी मंजूर होणे गरजेचं आहे, त्याशिवाय हे वितरण होणार नाही, हे तितकंच खरं आहे। त्यामुळे या तारखेला वितरण होणार, त्या तारखेला वितरण होणार, आज वितरण होणार, उद्या वितरण होणार। वितरण सुरू झालं, 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, अशा कोणत्याही अफवावरती अजिबात विश्वास ठेवू नका। अधिकृत तारीख आणखीन डिक्लेअर झालेली नाही। ज्या तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत सध्या एवढीच अधिकृत माहिती उपलब्ध आहे। शासनाकडून GR किंवा अधिकृत तारीख जाहीर झाल्याशिवाय सर्व आधी आणि अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। GR निर्गमित झाल्यावर आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवण्याची जास्तीत जास्त प्रक्रिया आणि जलद गतीने करू। कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे सध्या शेतकरी पाण्याच्यामुळे आणि पिकावर येणाऱ्या नुकसानीमुळे खूप कंटाळलेला आहे। त्यानुसार पीक विमा पण कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित केलेला नाही आहे आणि त्यानुसार आता नमो शेतकरीची जी अडचण आहे ते वाढत चाललेली आहे। अद्यापही नमो शेतकरीबद्दल काही अपडेट समोर नाही आली, फक्त एवढे आहे की हे करून ठेवा, ते करून ठेवा, KYC करून ठेवा। सर्व काही झाल्याच्या नंतरसुद्धा शेतकऱ्यापर्यंत पैसे आलेले नाही। तरी याबद्दल जो पण अपडेट तुमच्यासमोर येईल, आपल्यासमोर येईल, सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्ही शक्यता करू। म्हणून जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना एक खरी आणि अधिकृत माहिती मिळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।